हे त्यांना नीट नियोजन करावं लागेल. बरोबर आहे. पुन्हा एकदा या मुद्द्याकडे आपण येऊया आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही पूर्वनियोजितच अशी बैठक होती. त्यामुळे मनीषाताईंकडे मी आता जाणार आहे आणि त्यांना मला असं विचारायचंय की दोन ठाकरे बंधू एकत्र येणं हे शिवसेनेच्या दृष्टीने कितपत आव्हान ठरू शकेल? कारण आता हळूहळू जर अशा पद्धतीने हे सातत्य दिसतंय दोन्ही बंधूंमध्ये तर मग त्याचा परिणाम कसा होऊ शकतो? मला असं वाटतं की ठाकरे बंधू एकत्र आले हे इतक्यांदा होत आहे ना की मला असं वाटतं की म्हणजे महाराष्ट्रात दुसरे काही प्रश्नच नाहीये आणि प्रत्येक वेळा एकमेकांच्या घरी गेलं की त्याला इतकं ओव्हररेट केलं जात आहे, इतकं अतिमहत्व दिलं जात आहे. दोन ते विभिन्न पक्ष आहेत, ठीक आहे, दोन भाऊ आहेत, एकत्र आले. मला वाटतं हे कवित्व कुठेतरी आता बंद केलं पाहिजे. मूळ मुद्दा आहे की जनतेचा विश्वास दोघांवर आहे का? आणि दोघं स्वतंत्रपणे जेव्हा होते इतकी वर्ष तेव्हा लोकांनी त्यांच्यावर किती विश्वास दाखवला? कारण राज ठाकरे हे स्वतंत्र लढत होते. कधी ते युती सोबत होते तर कधी नव्हते, कधी एनडीए सोबत होते तर नव्हते. उद्धव ठाकरे मात्र सतत भाजप बरोबर होते. नंतर 2019 मध्ये हे जे आता आम्हाला निष्ठा सांगतायत, अहो तुम्ही जनतेबरोबरच तुम्ही गद्दारी केली. जनतेने तुम्हाला एकत्र मतं दिली होती भाजप शिवसेनेला, पण तुम्ही जाऊन बसलात काँग्रेस सोबत. त्यामुळे दोघांची विश्वासार्हता काय आणि एकत्रित आल्यावर ते परफॉर्म करतील का? त्यांचा अनुभव काय आहे आणि ते परफॉर्म करतील का? लोकांना काय देतील? त्यांना बरं त्यांचे पॉकेट्स हे एकच आहेत, जे मतदारसंघ बरोबर आहे मनीषाताई, पण मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मुंबईची जी लढत आहे ती निष्ठा विरुद्ध गद्दारी अशा पद्धतीचीच दिसू शकते. दुबेजी तुम्ही काय म्हणाले याबद्दल? पूर्वीजी नमस्ते, आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. हे बघा, हे कौटुंबिक भेट होती, पण ठीक आहे ना, दोघेही मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे. जर 50 मिनिटं त्यांची कौटुंबिक भेट झाली तर 10 मिनिटं राजकारणावर चर्चा होत असतात. पण आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं ना, एकदम क्लिअर सांगितलं की एक अशी भेट होती